नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे असा, जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्या काळामध्ये शिंदे साहेबांनी भरपूर योजना सुरू केल्या। त्यांचा काळ जो आहे 2.5 ते 3 वर्षाचा होता मुख्यमंत्री असल्याचा, पण त्या जेव्हा मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब तेव्हा त्यांनी भरपूर योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू केल्या होत्या। पण त्या भरपूर जेवढ्या पण योजना आहेत त्या योजनापैकी मुख्यमंत्री साहेबांच्या त्या एकनाथ शिंदे साहेबांच्या ज्या 2 योजना आहेत त्या आता बंद होणार आहेत। तर त्या कोणत्या योजना आहेत, का बंद होणार आहेत, ही सगळी माहिती आता आपण समोर जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या ज्या योजना आहेत, ह्या ज्या 2 योजना आहेत सध्या थांबवण्यात आल्या आहेत। या 2 योजनेमध्ये सध्या लाभार्थ्यांना अर्ज करता येणार नाही। यापूर्वी या 2 योजनांमध्ये अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना या 2 योजनांचा लाभ देखील मिळालेला नाही। विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या दोन्ही योजना सध्या थांबवण्यात आल्या आहेत। का थांबवण्यात आल्या आहेत, तर राज्याच्या आर्थिक तिजोरीवरचा जो भार आहे तो लक्षात घेऊन काही अशाच या 2 योजना सारख्या ज्या योजना आहेत त्या गुंडाळल्या जातील असे सांगण्यात येत आहे। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना ज्या लाभार्थ्याचे उत्पन्न 2.5 लाख रुपये इतके असणाऱ्या लाभार्थ्यांना भारतातील 73 व राज्यातील 66 तीर्थक्षेत्राचे जे दर्शन आहे ते अपेक्षित आहे। या योजनेचा जो शासन निर्णय आहे तो 14 जुलै 2024 रोजी निघाला व त्यानुसार प्रत्येक लाभार्थीस शासनाकडून 30,000 रुपयाचा सुद्धा खर्च दिला जात होता। मात्र ज्यांचे वय सध्या 65 ते 70 वर्षापर्यंत झाले आहे असे हजारो ज्येष्ठ नागरिक अजूनही तीर्थदर्शनाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। तसेच दुसरीकडे 31 डिसेंबर 2023 रोजी 65 वर्षे पूर्ण झालेल्या वृद्धांना चालणे, पाहणे व ऐकण्यासाठी उपकरणे घेण्यात यावी म्हणून सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री वयोश्री योजना जी आहे ते सुरू केली होती। 5 फेब्रुवारी 2024 रोजी शासन निर्णय निघाला। लाखो वृद्धांनी अर्ज देखील या योजनेमध्ये केले होते। मात्र त्या सर्वांना अजूनही त्या योजनेचे 3,000 रुपये अजून मिळालेले नसल्याचे वस्तुस्थिती सध्या समोर आलेली आहे। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतील यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 1400 जणांनी ऑनलाईन नोंदणी केली होती। त्यापैकी 800 जणांचे तीर्थदर्शन जे आहे ते पूर्ण झाले आहे। याशिवाय मुख्यमंत्री वयोश्री योजनेतील काही लाभार्थ्यांना प्रत्येकी 3,000 रुपये मिळाले असून उर्वरित लाभार्थ्यांना लवकरच तो निधी मिळावा अशी अपेक्षा केली जात आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस ज्या योजना सुरू केल्या त्यापैकी ह्या 2 ज्या योजना आहे, एक पहिली मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि दुसरी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, ह्या 2 योजना सध्या पुरत्या थांबवल्या जाणार आहेत। लवकरच सुरू होतील, पण सध्या काळासाठी त्यामध्ये स्थगिती लावण्यात आली आहे त्या 2 योजनेमध्ये। ठीक आहे, ह्या 2 योजना सध्यासाठी थांबवण्यात आलेल्या आहेत। समजल्या त्या कोणत्या होत्या त्या 2 योजना? पहिली होती मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि दुसरी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना। ह्या 2 योजना सध्या थांबवण्यात आल्या आहेत। ठीक आहे, तर मंडळी, हीच होती आजची माहिती। तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। नमस्कार।